नाही हे वहिनी हे म्हणजे मला विचारायचं म्हणजे नाही म्हणजे माझा तसा काही संबंध नाही आहे म्हणजे माझा पण घरातलं असल्यामुळे मला जरा वंस मला खूप काम आहेत. काय विचारायचं ना पटकन विचार. बरं हे काय ग वहिनी त्या दिवशी दादाचं आणि चंदूचं नेमकं काय झालं म्हणजे वंस तो विषय आत्ता नको. अगं तुझ्याच डोळ्यातून गंगा जमुना वाहत होत्या ना. मी तुला विचारलं सुद्धा काही सांगितलं नाहीस तुम्हाला अगदी. काय सांगणार? ते दोघं भांडतात आणि इथे जीव जातो माझा. नाही पण नेमकं काय म्हणजे काय काय झालं काय असं म्हणजे काय कुठे काय हो काही नाही. त्यांना काहीतरी निमित्त लागतं. कुठल्याही विषयावरनं भांडतात. तू काय मला मूर्ख समजतेस का वहिनी? छोट्या छोट्या गोष्टींवर ना खटके उडतच असतात. पण तो चंदू त्या दिवशी दार आपटून गेला. दादा त्या दिवसापासून घरात असून नसल्यासारखं आहे. तुझं मन थाऱ्यावरती नाहीये, डोळ्याला डोळा लागत नाहीये आणि हे काय मला दिसत नाही का? आणि हे सगळं दिसून मला काही वाटत नाही असं तुला वाटतंय का? नाही म्हणजे काही सांगायचं नसेल तर सांगूच नका मला काय वंस अहो तसं नाही मला म्हणायचं. नाही ग नाहीतरी आता माझे किती दिवस राहिलेत या घरामध्ये म्हणजे मग मी कशाला विचारू ना तुम्हाला. म्हणजे काय किती दिवस राहिले म्हणजे कुठे निघालात तुम्ही? अगं बाई तुला सांगितलंच नाही का? अगं बाळकडे गेले होते. पूनमना सपशेल नांगी टाकली आहे माझ्या समोर. पाया पडायचीच बाकी राहिली होती. मला म्हणाली कुसुमताई माझं चुकलं तुम्ही परत या. हो का? तिला तिच्या हातून झालेल्या सगळ्या चुकांची अशी जाणीव झाली तर किती बरं होईल ना. जाणीव कसली ग डोंबलाची? आता गरज आहे ना तिला माझी. सुलेखाचं लग्न तोंडावरती आलंय. कामाचा डोंगर कोण उपसणार? माझ्यासारखी खमकी बाई लागणार तिकडे म्हणून. का शोभनाताई आहेत की? जाऊ दे ग. आंधळ्याला आंधळ आणि वेड्याला वेड म्हणून म्हणतात ना. म्हणून त्यांच्याबद्दल काही बोलत नाहीये मी. बर मग तुम्ही कधी जाताय? नाही लवकरच जाईन. मी पूनमला सांगितलं तू साखरपुड्याची तारीख ठरव मी लगेच येते. नाही तर हिनी बोलवायचं आणि मी आपली लोचटासारखी गेले असं व्हायचं नाही तर. भाजी झाली ना की पानं वाढायला घेते मी. बर थांब अगं वहिनी थांब जरा दोन. अगं बस तुम्ही दादाच्या घरी असं अचानक जायला नको होतं. पूनमला कळलं तर परत प्रॉब्लेम होईल माहितीये ना. तिला कळणार नाही. त्यात प्रिया इथे आली होती हे कळलं तर. प्रिया इथे आली नव्हती. तिने मला बाहेरून मिस्ड कॉल दिला आणि मी गेले. बाळ 3 महिने कैद्यासारखी राहते मी इथे. मला कुठे बाहेर जावंसं वाटलं तर मी जायचं नाही का बाळ? मामा हो इतर कुठेही जायला कुणाची काही हरकत नाहीये. पण दादाच्या घरी एनिवे मे बी मी ओव्हर रिॲक्ट होतोय. नाही बाळ मला तुझा मुद्दा कळतोय. पण खरं तर पूनमचा गैरसमज दूर करायचा असेल तर. तो तेव्हाच दूर होईल जेव्हा सुलेखाचं खरं रूप तिला कळेल. पूनमने तिकडे जाऊन जो तमाशा केला त्याचं मला वाईट वाटलं नसेल मामा. दादा आणि वहिनी मला आई वडिलांसारखे आहेत. आदिला माझा मुलगा मानतो मी. या सगळ्यांपासून तुटलोय मी. अर्थात मला कुणालाही दोष द्यायचा नाहीये. पूनमच्या जागी मी असतो तर मी कदाचित असाच वागलो असतो.
आफ्टर ऑल सुलेखा सख्खी बहीण आहे तिची. हो, आणि लहानपणापासून तिला खूप लळा आहे तिचा. एनिवे, प्रिया काय म्हणत होती? ठीक आहे. आणि मी आज शुभ्राला पण भेटले, पहिल्यांदाच. हो, आय टेल यू बाळ, शी इज अ प्युअर सोल. तिला बघितल्यावरच कळतं ते. मला माहित नाही बाळ, पण जेव्हापासून सुलेखाचं हे विचित्र वागणं सुरू झालंय ना, तेव्हापासून काही गोष्टी मला सतत जाणवत आहेत. म्हणजे त्यावेळी नाही जाणवल्या, पण आत्ता रिट्रोस्पेक्टमध्ये जाणवत आहेत. म्हणजे सुलेखा लहानपणापासूनच हट्टी, चिडचिडी होती. तिच्या डोळ्यात एक ग्लिंट होती लहानपणापासूनच. लहान मुलं भांडतात, रागावतात, चिडतात, पण सुलेखा मात्र खुंची व्हायची. तिचे डोळे, तिच्या डोळ्यात दिसायचं ते. आपल्याच मुलीबद्दल आपण असा विचार कसा करू शकतो म्हणून मला लाज वाटायची. पण आज शुभ्राला भेटल्यावर पुन्हा मला प्रकर्षाने ते जाणवलं. शुभ्राकडे काळ्याच्या शेजारी पांढरं ठेवलं की त्याचं काळेपण प्रकर्षाने जाणवतं. शुभ्राच्या डोळ्यातही एक चमक आहे, पण ती करुणेची, सुलेखासारखी क्रौर्याची नाही. शी इज अ प्युअर सोल. गॉड ब्लेस हर. आता मला वाटतं आधीचं सुलेखाशी लग्न न होता शुभ्राशी झालं, यामध्ये नियतीचा काहीतरी हेतू आहे. आधी सुलेखाबरोबर कधीही सुखी झाला नसता. काही झालं तरी ती माझी मुलगी आहे, मी असं बोलू नये, पण मला असंच वाटतं. आय एम रिअली हॅपी आधीने शुभ्राशी लग्न केलं. राईट. हाऊ राईट यू आर मामा, हाऊ राईट यू आर. आई, मी भाईंकडे जाऊन येते. अगं ए शुभ्रा, शुभ्रा, तू नको जाऊस तिकडे. का? नाही, चंदूला नाही आवडणार. नाही आवडणार म्हणजे? आई, मी प्रथमेशला खरंच. प्रथमेशचा काही संबंध नाही ग. यांचं आणि चंदूचं मोठं भांडण झालंय. काय? पण कशावरून? काय तो वाड्यात खजिना आहे म्हणतात ना, त्याबद्दल ह्याने चंदूला काही सांगितलं नव्हतं. ते अचानकच त्याला कळलं स्वप्नीलकडून. म्हणजे भाई त्या दिवशी आपल्या घरी आले होते तेव्हा हे सगळं? हो, खूप वादावादी झाली ग. चंदूनी राधाला क्लासमध्ये शिकवण्याची सुद्धा मनाई केली. आई, अहो हे काय सांगताय तुम्ही? आई, एवढं सगळं झालं आणि तुम्ही आम्हाला काहीच कसं नाही बोललात? अगं काय सांगणार, मी प्रयत्न केला ह्यांच्याशी बोलण्याचा, चंदूशी बोलायचा, पण मी बोलते त्यांच्याशी. मी जाते आता तिकडे. नाही, नको 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 शुभ्रा. सध्या कुणाचंच ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये चंदू.
आणि त्याचं सुद्धा बरोबरच आहे की ग. घरातला मोठा मुलगा आणि तरी त्याला याबद्दल काहीही माहिती नव्हतं. आदिनाथांना काही सांगितलंय तुम्ही? मी नाही बोलले आधीशी. आई अहो, असं का करता तुम्ही? गोष्टी कळल्याशिवाय त्यावर मार्ग कसा निघणार? मी बोलते आदिनाथांशी. आम्ही दोघं जाऊ तिकडे. भाईंचा राग दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. नाही नको ग, राहू दे. पुन्हा यांना कळलं तर. काही होणार नाही आई. आम्ही आहोत ना, काळजी करू नका. हॅलो. हॅलो इन्स्पेक्टर, मी बाळ शास्त्री बोलतोय. ओळखलं? मिस्टर शास्त्री बोला. मागे एकदा पोलीस स्टेशनवर चौकशी करता बोलावून घेतलं होतं तुम्ही मला. हो माहिती आहे मला, बोला. आणि तुम्ही म्हणाला होतात की काही मदत लागली तर फोन करा. टेल मी. मदत अशी नाही, पण आपल्याला भेटता येईल. एनिथिंग स्पेसिफिक? वेल, आपल्या कॉमन इंटरेस्टच्या काही गोष्टी, काही व्यक्ती आहेत, त्यांच्याबद्दल आपण. आज संध्याकाळी वेळ आहे का तुम्हाला? कुठे? चौकीवर. तिथे बोलता येईल आपल्याला? निवांत. ओके, आज संध्याकाळी भेटूया. मी ऑफिसमधून निघायच्या आधी फोन करतो तुम्हाला, साधारण 7-7:30 वाजता. मिस्टर शास्त्री, मला एखादा अर्जंट कॉल आला तरच मी कदाचित चौकीवर नसेन. या, आय अंडरस्टँड. मग संध्याकाळी या, मी तुमची वाट बघतो. बाय. बाय. काय हवंय कुसुमात्या? हा? काय? काय शोधताय तुम्ही? माझी जपमाळ हरवली ना, ती शोधते. तुम्ही इथे जॉब करायला बसला होता? मी तुझ्या खोलीमध्ये कधी आले का पाऊल ठेवायला? हे आता आले म्हणजे मला बंदी आहे का इकडे यायची? माझ्या भावाचं घर आहे आणि ही खोली माझ्या भाच्याची आहे. मी कधी येईन हवं तेव्हा. मी काय म्हणाले का तुम्हाला कुसुमात्या? फक्त जर तुम्ही इथे येत नाहीत तर तुमची जपमाळ कशी येणार इथे? कळलं. शहाणपणा शिकवू नकोस मला. मी सगळ्या घरभर शोधत होते, मिळाली नाही म्हणून इथे आले. कधी कधी चुकून येतात वस्तू एखाद्याच्या हातानं, किंवा मुद्दामून करतं एखाद्या वेळेला कोणीतरी त्रास द्यायला. तुम्हाला काय म्हणायचंय की मी तुमची जपमाळ मुद्दाम घेतली? मला वेळ लागलाय का? मला वेळ लागलाय का असं बोलायला? आता चोराच्या मनात चांदण असेल त्याला मी काय करणार आता? कुसुमात्या, तुम्ही का वागता माझ्याशी अशा? मी काय वाईट केलंय हो तुमचं? तुला चांगलंच माहितीये तू कुणाचं काय वाईट केलेस ते. उगाच तोंड उघडायला लावू नकोस.
हॅलो सुलेखा, अगं मी बोलते. अगं मी ते चित्र शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण मला नाही मिळालं अगं. पण आणि मी शोधायला गेले ना तर ती आली ग तिकडे. हां नाही मी प्रयत्न करते. हां मी बघते, पुन्हा बघते. तू काळजी करू नकोस. हां मी आहे ना, मी आहे. हां ठेवू का फोन? ठेवू. इट्स अ प्लेजर टू सी यू मिस्टर शास्त्री. बोला. इन्स्पेक्टर भोसले, मला काही गोष्टींबद्दल क्लॅरिटी हवी आहे. कुठल्या गोष्टींबद्दल? अभिमान सरंजामे तुमचा मित्र आहे. त्याचं माझ्या बायकोच्या बहिणीशी लग्न ठरलंय. माहिती आहे मला. तुम्ही काही दिवसांपूर्वी तिला अटक केली होती आणि नंतर सोडून दिलत. सोडावं लागलं. माझ्याकडे सबळ पुरावे नव्हते म्हणून सोडावं लागलं. म्हणजे तुमची खात्री आहे की सुलेखा दोषी आहे? एक मिनिट. दिस इज गेटिंग व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे जनरली आम्ही लोकांना चौकीवर बोलवून इंट्रोगेट करतो. आज तुम्ही मलाच इंट्रोगेट करताय. आय एम सॉरी. म्हणजे तुम्हाला तसं वाटत असेल तर. नो इट्स ॲब्सोल्युटली फाईन. आय वॉज जस्ट किडिंग. येस, आय एम कन्व्हिन्स सुलेखा दोषी आहे. सो एम आय. आणि म्हणूनच मी एक गोष्ट ठरवली आहे ज्यामध्ये मला तुमच्या मदतीची गरज आहे. कसली मदत मिस्टर शास्त्री? अभिमान समोर सुलेखाचं खरं रूप जर उघड केलं तर. मिस्टर शास्त्री, या जगात दोन प्रकारचे आंधळे असतात. एक जे जन्मजात आंधळे असतात आणि दुसरे जे कुठल्या तरी अपघातामुळे, ऍक्सिडेंटमुळे आंधळे होतात. अभिमान हा थर्ड कॅटेगरीचा आंधळा आहे. ही हॅज चोजन टू बी ब्लाइंड. तो स्वतःहून आंधळा व्हायला तयार झालाय. त्याचं तुम्ही काहीच करू शकत नाही. पण तुम्ही तर म्हणालात तो तुमचा मित्र आहे. असं मी मानतो तो नाही. तुम्ही सुलेखाला अरेस्ट केलं म्हणून. ऑफकोर्स. मी तुमच्या सासूबाईंना, सुलेखाच्या आईला त्याच्या समोर उभं केलं तरी सुद्धा त्याच्या डोक्यात प्रकाश पडत नाहीये मिस्टर शास्त्री. त्यांनी स्वतःहून निखिलची डायरी वाचली आहे. व्हॉट? काय म्हणालात तुम्ही? निखिलची डायरी? हो, म्हणजे असं तोच मला म्हणाला. निखिलची डायरी आणि अभिमानकडे? तुम्हाला त्या डायरीबद्दल काय माहिती मिस्टर शास्त्री? निखिलची डायरी मी जपून ठेवली होती त्याची शेवटची आठवण म्हणून. आणि एक दिवस ती अचानक गायब झाली घरातून. काय आहे त्या डायरीत मिस्टर शास्त्री? निखिलच्या आठवणी होत्या. कॅन यू टेल मी ती डायरी कशी आहे? अशी मोठी डायरी होती. ब्राऊन कलरचं लेदर कव्हर होतं त्याला. येस, तीच ती डायरी आहे मिस्टर शास्त्री. इन्स्पेक्टर, म्हणजे तुम्हाला माहिती आहे ती डायरी कुठे आहे? हो, काही दिवसांपूर्वी ही डायरी माझ्याकडेच आली होती. व्हॉट? पण मला माहिती नव्हतं ती निखिलची. दिस इज सो आयरॉनिकल. प्लीज प्लीज इन्स्पेक्टर, मला काही कळत नाहीये तुम्ही काय बोलताय ते. तुमच्या घरून निखिलची डायरी सुलेखाने उचलली असणार आणि मग चुकून ती डायरी अभिमानच्या गाडीत विसरली असणार. मध्यंतरी अभिमानला जेव्हा अरेस्ट झाली होती तेव्हा मिस्टर शास्त्री, आर यू शुअर त्या डायरीत निखिलच्या फक्त आठवणीच आहेत?